गाडा बघूया किती वर्षाचं खंड आहे? हा वर्ष झाले. किती महिन्याचं रे? 14 चांगलं झालं मोठं 14 महिने. देखणं खांड झोपला का? झोपायचं आहे बैल? झोपायचं आहे. कुठे झोपणार? आता लगेच झोपणार. देवस्थान कुठले? बरं, काय प्रथा परंपरा आहे तुमच्या गावची ते सांगा. देवीचा गाडा असतो, बैल झोपतात. हा, आता गाडा कुठे जाणार आहे? हा गाडा तिथनं शिव आहे, शिवाला माघारी फिरून परत येणार आणि मारुती मंदिर आहे, मारुती मंदिरापासून जाणार. बरं, किती वर्ष झालं चालू आहे ही परंपरा? भरपूर, तरी 100-150 वर्ष पाठीमागची चालू आहे. हा, 100-150 वर्ष पाठीमागे. किती बैल आहेत आपल्या गावामध्ये? तरी 30-35 बैल आहेत आपल्या गावात. 35 बैल. गाव लहान असून बैल खूप चांगले आहेत तुमच्या गावामध्ये. नाद आहे ना? किल्लार बैलांचं नाव आहे. बरं, आता ही बैल झोपल्यात काय तुम्ही? नाही झोपत, आता वर इथं आला की नंबर येणार आहे. आता 6 बैल झोपल्यात तुम्ही? हा, रस्त्यावर किती झोपता बैल? रस्त्यावर पण 7. तू लहानच बाळा, तुला सगळी माहिती. तुझं नाव काय? पृथ्वीराज तानाजी ठोंबरे. धन्यवाद धन्यवाद, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नाथ शेतीचं नाथ बैलांच्या चॅनलवर बघा तुम्हाला. बैल झोपला का बाबा? झोपला का बैल? कसं काय काम केलं बैलानं? एक नंबर काम केलं. काय देवाचं महत्व आहे? किती वर्षापासून ही परंपरा चालली? खूप वर्षापासून. कधी असते म्हणजे दरवर्षी कोणत्या दिवशी असते? अष्टमी नवमीला यात्रा. अष्टमी नवमी. देवीचा गाडा असतो, शिवपर्यंत येतं माघाऱ्यानं. म्हणजे परत मागायचं आहे असं बैलाच्या सहाय्यानं. चांगली बैल धिप्पाड देखणी मंडळी तुम्ही बघू शकता. धिप्पाड देखणी अशी बैल आहेत. हा बैल बघा, शिंगाटोला विंगोटोला एक नंबर असं बैल आहे. नाथ शेतीचा नाथ बैल. त्या बैलाकडे गेलतो ना आपण? नाही, गेलतो वाटतं त्या बैलाकडून. आले
आता शेवळ हल्ली क्रिकेटच केलं काय क्रिकेट